मासे विक्री करणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या बाबतीत घडलेली घटना आहे। चणेरा मार्गावरील भागीरथी खार येथे एक वृद्ध महिला निलिमा नारायण वर्सोलकर या सुकी मच्छी विकत असताना सदर ठिकाणी एक दाम्पत्य गाडीवरून आले। त्याने प्रथम सुकी मच्छीची चौकशी केली। मच्छी विक्री करणाऱ्या महिलेच्या गळ्यात सोनसाखळी असल्याचे त्यांनी पाहिले। त्यानंतर हे दोघे शेडसई बाजूकडे निघून गेले। काही वेळानंतर त्वरित त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून सदर वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून रोहे शहराच्या दिशेने पळ काढला। या घटनेनंतर घाबरलेल्या वृद्ध महिलेने आरडाओरड केल्याने तेथील जागृत नागरिकांनी ताबडतोब रोहा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला आणि तत्काल पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खारी चेकपोस्ट येथे पोलीस अंमलदारांसह नाकाबंदी लावली। काही वेळातच गुन्ह्यातील पळ काढणारे जोडपे खारी चेकपोस्ट आले असता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता ते वेगाने जाऊन गाडी पळवून तांबडी गावाकडे निघून गेले। नाकाबंदी करणारे पोलिसांनी त्यांना दुचाकीवरून पाठलाग सुरू केला। पोलीस पाठीमागे लागल्याचे पाहताच आरोपी जोडप्याने वेगाने गाडी पळवली। मात्र त्याच वेगाने पोलिसांनी पाठलाग करून अत्यंत चपळाईने या दोघांच्या मुसक्या आवळल्या। 3 तोळ्याची सोनसाखळी हस्तगत केली। या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून रोहा पोलिसांच्या या तत्परतेबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे। तिथे मच्छी दिली, त्याला पण दिली, तो पुरे चालला आणि मग मी त्या हॉटेलवाल्याला दिली आणि ते हॉटेलवाले आतमध्ये गेले घेऊन आणि तो पुढे गेला 1 जूनच्या मच्छी घेतलेला आणि मग मी टोपली डोक्यावर घेतली आणि पिशवी हातात चालायला लागलो। तिथे असं कोणच ना, मी अशी बोंब मारली, माल घेत सकले तो पुरून आला ना, माल घेत सकली माल सकली तर तो आले नाही सगळे, मी लढवायला लागलो। त्यांनी फोन केला पोलिसांना ना, त्या रेशनवाल्याने, तेव्हा तो पकडला। हो, सगळे आले तेव्हा गाडीवर। वयोवृद्ध 65 वर्षाच्या आजीबाई आहेत, त्या आपल्या पोट पाण्यासाठी सुकी मच्छी विकून आपला व्यवसाय करत असतात। गोफनच्या पुढे गावचं नाव भागीरथी, त्या गावाच्या इथे त्यांनी विक्री करत होत्या। त्यांच्याकडनं एक जोडपं आला आणि त्यांच्याकडनं ती मच्छी विकत घेतली आणि विकत घेऊन पुढे गेले आणि परत तेव्हा त्यांच्या बाईच्या गळ्यातली ती सोन्याची चेन पाहिली, माळ ती पाहिली। पुढे गेल्यानंतर गेले, हेल्मेट घातलं, तोंडाला बांधलं आणि परत जाताना डायरेक्ट त्याच्या गळ्यातली ती चेन हुसकावून घेऊन आपल्या रोहा भागाकडे आले। तशी माहिती आम्हाला तिथल्या गावकऱ्यांना दिली की अशी चोरी झाली आहे। त्वरित ते रोहा बाजूला येतात। त्वरित आम्ही स्टाफ तिथे खारी चेकपोस्टला पाठवला, तिथं नाकाबंदी लावली। त्या नाकाबंदीला सुद्धा चुकून ते मुरुड रोडने पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्याच्या मागे अक्षरशः बाईक घेऊन पोलिसांनी पाठलाग केला। पाठलाग करून त्याला 3-4 किलोमीटर घेऊन पकडलं आणि पकडून त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन जी चोरलेली चेन आहे ती सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेली आहे। त्यांना सुद्धा अटक केलेली, त्यांनाही न्यायालयासमोर हजर करून पुढील योग्य तो तपास करीत आहोत। बरोबर आहे, हे चोरी करताना दोघं नवरा बायको आहे। नवऱ्याने चेन खेचली आणि त्या बाईने ती त्या पर्समध्ये ठेवली। याचा अर्थ दोघंही एकमेकास हा गुन्हा करताना सहकार्य करत असल्याचं दिसून आलं। या गाडीचा नंबर प्लेट योग्य आहे, आम्ही चेक केलं, परंतु नंबर प्लेट ती फोल्ड केली होती की जेणेकरून नंबर ओळखू येऊ नये म्हणून, परंतु त्याच्यामध्ये पुढीलचा नंबर आहे तो व्यवस्थित होता, त्यामुळे आपल्याला लक्षात आलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।